यज्ञ याचे प्रकार सांगतो. आता हे करणं का गरजेचं आहे पण सांगतो. बेसिक 3 यज्ञ आहेत बेसिक, की ज्यामध्ये नित्य यज्ञ असतात, नैमित्तिक यज्ञ आणि कामिष्ठी यज्ञ. तर नित्य यज्ञामध्ये येतो तो म्हणजे अग्निहोत्र. अग्निहोत्र हे असे बरेच जण करतात आणि हे अतिशय पवित्र कर्म आहे. पृथ्वी जी आहे, आता आपण जेव्हा ही रोटेशन चालू असतं आणि सूर्याच्या कडेने आपण रिव्होल्युशन चालू असतं, तर रोटेशनमध्ये आपण जे 24 तास म्हणतो, तर यामध्ये सूर्योदय सूर्यास्त जे आपण पृथ्वीवरती अनुभवतो, तर सूर्योदयाच्या 10 ते 20 मिनिट आधी आणि 10 ते 20 मिनिट नंतर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वाढलेला असतो. हा 10 to 20% वाढतो. आणि सेम सूर्योदयाला जसं आहे सेम तसं सूर्यास्ताला आहे. म्हणून अग्निहोत्र सूर्योदय सूर्यास्ताला केला जातो, ज्यामध्ये ऊर्जा जास्त प्रमाणात आपण रिसीव्ह करतो. त्याशिवाय अग्निहोत्र ही एनर्जी वाढवण्याची एक प्रक्रिया आहेच आहे, पण शिवाय न्यूट्रल पण करण्याची प्रक्रिया आहे. कारण बरेच जण मी असे पाहतो की जे अग्निहोत्र सूर्योदयाचा करतात पण सूर्यास्ताचा करत नाहीत. तर हे थोडं मी कम्प्लीट करतो, मग पुढे सांगतो कारण हे का गरजेचं आहे सांगतो. तर सूर्योदयाला केलेला अग्निहोत्र त्यावेळेला सूर्य भगवान हे त्यांच्या संपूर्ण कलांनी, त्यांच्या किरणांनी त्यांची ऊर्जा पृथ्वीवर ठेवतात, सोडतात, आणि त्या आपण अग्निहोत्र पात्रामध्ये रिसीव्ह करतो आणि त्याचा आपल्या संपूर्ण वास्तूवरती, आपल्या संपूर्ण घराण्यावर उपयोग होतो, त्याचा परिणाम होतो, चांगला शुभ परिणाम होतो. पण लक्षात घ्या, सूर्य याची ऊर्जा ही प्रचंड आहे, मोठी आहे. ही तुम्ही तशीच ठेवली तर ती एनर्जी न्यूट्रलाइज होणार नाही, ओव्हर एनर्जी होणार, रॅडिकल रिॲक्शन म्हणू आपण त्याला. तर तसं होऊ नये म्हणून सूर्योदयाचा अग्निहोत्र केला तर सूर्यास्ताचा अग्निहोत्र देखील करावा. म्हणजे एनर्जी परत न्यूट्रलाइज होते. सूर्य भगवान जेव्हा परत अस्त होतो त्यावेळेला परत संपूर्ण कलांनी त्यांची ऊर्जा परत ते ओढून घेतात. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर बरेच जण फक्त सूर्योदय किंवा फक्त सूर्यास्ताचा करतात, तर तसं करू नये. तसं जमणार नसेल तर मी सगळ्यांना सांगतो की देवयज्ञ हा आदिगुरु संप्रदायातला अतिशय सोपी पद्धत आहे, ज्यामध्ये PDF पण पाठवले जातात, ऑडिओ पण मिळतो आपल्याला. सगळं त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही केलं तर खूप चांगलं आहे. हा झाला नित्य यज्ञामध्ये. नैमित्तिक यज्ञामध्ये म्हणजे नैमित्तिक म्हणजे निमित्ताने केलेला यज्ञ. तर नैमित्तिक यज्ञामध्ये येतो त्यामध्ये आपण असे काही लोक असतात की ज्यांचं निमित्त त्यांचं ठरलेलं असतं की बर्थडे आहे किंवा ॲनिव्हर्सरी आहे, त्या दिवशी आम्ही यज्ञ करणार आहे. चांगली गोष्ट आहे, नक्कीच करू शकता, निमित्ताने ठरवलेला यज्ञ. तर यामध्ये कसं होतं की आता समजा आता आम्ही देखील करतो, आता आम्ही दर पौर्णिमेला एकाच तिथीवर ठरवलेली ती तिथी आहे, दर पौर्णिमेला आम्ही विश्वरूप महायज्ञ करतो. आमच्या वास्तूतच होतो, आम्ही दर पौर्णिमेला करतो त्यामध्ये. तर दर पौर्णिमेला होणारा हा विश्वरूपाचा जो महायज्ञ आहे हा नैमित्तिक झाला, कारण पौर्णिमा ही तिथी आम्ही साध्य करतो. तर तिसरा असतो तो म्हणजे कामेष्ठी यज्ञ, कामना ठेवून केलेला यज्ञ. तर तो कोणताही असू शकतो, म्हणजे तुमच्या इच्छेवर आहे. तुमची जी कामना आहे त्या कामनेनुसार तुमचं जे कुठलं दैवत आहे, आराध्य असू दे ना, तर त्या कामनेला पोषक ऊर्जा प्रदान करणारं जे दैवत आहे, तर त्या देवतेचा केलेला यज्ञ. तर यामध्ये फक्त यज्ञ ती देवता किंवा मंत्र हेच नाही, तर होमकुंडाचा आकार हे देखील मॅटर करतं. होमकुंडाचे वेगवेगळे आकार आहेत. योनी आकार असतो, अजून सर्कलमध्ये असतो, ट्रायंग्युलर असतो, ऑक्टॅगोनल शेपमधला असतो, असे अनेक शेपमध्ये, ट्रायंगलमध्ये पण नुसतं. तर अशा प्रकारचे होमकुंड असतात. तर त्या निमित्ताने ते केलेले यज्ञ असतात. असे हे बेसिक 3 झालेच. त्या व्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांनी यज्ञाचा लाभ कसा घ्यावा, आता ह्या प्रकारचेच यज्ञ कायम सगळ्यांना जमतील अशातला भाग नाहीये, आणि फक्त आर्थिक स्वरूपातलाच भाग नाहीये. तर वेळेचा अभाव किंवा काही ठिकाणी स्थान असे आहेत की आता आपल्या आदिगुरु परिवारातलेही बरेच जण आहेत, काही जण नवीन जॉईन झालेले परदेशात राहणारे लोक आहेत, ती जण यज्ञ नाही करत आहेत. करेक्ट. तर मग त्यांनी काय करावं, तर पंचमहायज्ञ नावाचा एक प्रकार आहे. तर पंचमहायज्ञ काय आहे, तर त्यामध्ये 5 प्रकार आहेत. एक भूत यज्ञ किंवा त्याला राक्षस यज्ञ पण म्हणतात. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामध्ये उल्लेख आहे याचा, भूत यज्ञ किंवा राक्षस यज्ञ. दुसरा पितृयज्ञ, तिसरा मनुष्य यज्ञ, चौथा देव यज्ञ आणि 5वा परमेश्वरी यज्ञ. तर हे 5 प्रकारचे यज्ञ आपण नक्कीच करू शकतो आणि याचे प्रचंड लाभ आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना याबद्दल माहीत नाही, त्यामुळे आपल्याला त्रास होतो. पण नॉट ओनली निगेटिव्ह एनर्जी आपण बाजूला करणे, गेटिंग रीड ऑफ, पण तरीही आपण पॉझिटिव्ह एनर्जी मिळवणं, देवतांची कृपा प्राप्त करणं, पत्रिकेतले दोष निवारण करणं, यासाठी पण याचा उपयोग होऊ शकतो आणि अगदी 100% उपयोग होतो. पहिला आहे भूत यज्ञ किंवा राक्षस यज्ञ. यामध्ये बेसिकली काय करायचं,
तर अगदी शब्दशः जाऊ पहिलं, राक्षस किंवा भूत यांची स्थानं असलेली कोणती स्थानं आहेत, म्हणजे यांनी असलेली कुठली स्थानं आहेत. तर पहिलं येतं पिंपळ. पिंपळ हे परमपवित्र असं वृक्ष जरी असलं पंचमहावृक्षांपैकी, तरी पण तिथे संध्याकाळनंतर तिकडे काही आसुरी शक्ती किंवा ब्रह्मराक्षस, मुंजा म्हणतो आपण, तो देखील असतो तिकडे, तर हे असतात. तर हे ब्रह्मराक्षस झाला. मुंजा देखील हा ब्रह्मराक्षस आहे. तर यांना देखील म्हणजे यांचे देखील आशीर्वाद प्राप्त करणं, यासाठी तिकडे दही भात ठेवणे किंवा तिकडे गुळ ठेवणे, साखर अर्पण करणे, पाणी वाहणे पिंपळाला, हे एक आहे. शिवाय किडे, ज्या प्रकारचे किडे आहेत, मुंग्या आहेत, मोंगळे आहेत, तर मी एक्झाम्पल देतोय, अशा प्रकाराचे कुठले असू शकतात. तर यांना देखील काही ना काहीतरी गोड पदार्थ ठेवणे, किड्यांना अर्पण करणे. तर आपल्या वास्तूमध्ये तर आपण जास्त कीटक होऊ देत नाही, अर्थात आरोग्याचा संबंध येतो यामध्ये, पण कुठे ना कुठेतरी ही किडे कुठे येतात, जास्तीत जास्त याचं प्रमाण कुठे दिसतं, तर जे ओसाड भाग आहे किंवा जिकडे अशुद्धता आहे, दुर्गंध जिकडे आहे तिकडे आहे, तर तिकडे जिकडे कीटक आहेत तिकडे असुर असण्याचीही शक्यता असते. तर अशा ठिकाणी ठेवणे म्हणजे गोड पदार्थ, गोड साखर वगैरे तर ठेवू शकतो. अजूनही काही नैवेद्य ठेवायचा असेल तो ठेवू शकता. तो झाला राक्षस यज्ञ किंवा भूत यज्ञ. यामध्ये देखील पत्रिकेतले अनेक आपले विकार, आपले वास्तूतले दोष कमी होतात. बऱ्याच ठिकाणी असे अनुभव आहेत. दुसरा आहे पितृयज्ञ. पितृयज्ञ म्हणजे शब्दशः पितर, आपल्या पितरांसाठी केलेला यज्ञ. श्राद्ध कर्म करणे तर आहेच, पितृपक्ष, पितृ 15 म्हणतात, त्यामध्ये तर श्राद्ध करायचंच आहे, वर्ष श्राद्ध करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कधी वाटलं तर आता दर अमावस्याला तुम्ही करू शकता. काहींना पितृदोष असतो, त्यांना मी सांगतो दर अमावस्या किंवा सोमवारी काही लोकांना मी सांगतो की शिवलिंग अभिषेक आहे, दक्षिणेकडे मुख होऊन करून नैवेद्य ठेवणे, हे सगळे उपाय आहेतच. ही पितृयज्ञामध्ये आलंच. यामध्ये घडतंय काय तर पक्षी जे आहेत त्या पक्ष्यांना आपण नैवेद्य अर्पण करतो. म्हणजे ज्यांचा संपर्क हवेशी आला. आता पितरांना मिळणारा नैवेद्य हा कसा मिळतो तर ज्याचा संपर्क हवेशी आणि पाण्याशी येतो त्यामध्ये. तर यामध्ये दोन्ही गोष्टी करायच्या आपण, पक्षी आणि मासे यांना आपण काही ना काहीतरी सोडणं, अर्पण करणं. यामध्ये पण पितृयज्ञ आलाच. पितृयज्ञामधला अजून एक भाग आहे वस्त्र अर्पण करण्याचा. यामध्ये जी कोणी गेलेले आहेत त्यांच्या वयाची किंवा त्यांच्यासारखी दिसणारी अशी कोणी व्यक्ती असेल, तुम्हाला योग्य वाटेल त्या व्यक्तींना देखील जेवण देऊ शकता, त्यांना देखील वस्त्रदान करू शकता. तो देखील पितृयज्ञ आहे. तिसरा आहे मनुष्य यज्ञ. मनुष्य यज्ञामध्ये मनुष्य जेवढे आहेत त्यांच्या संदर्भात यज्ञ करणे. आजही महाराष्ट्रात एक परंपरा आहे बघा. कुठल्याही प्रकारचं अनुष्ठान पारायण झालं की मनुष्य जे आपल्या ओळखीतले आहेत, परिचित आहेत, किंवा सद्ब्राह्मणांना घरी बोलवून त्यांना पारायणाचं उद्यापन, त्यांचं पूजन करून त्यांना अन्नदान किंवा त्यांना जेवायला आपण बोलवतो, घरी बोलवलं जातं. हा देखील मनुष्य यज्ञाचा एक भाग आहे. फक्त तोच नाहीये, तर मनुष्य यज्ञामध्ये अजून नक्की काय करायचं. बरेच जण आहेत बघा की ते म्हणतात आम्ही खूप मेहनत करतो आणि आमच्याकडे पैसा टिकत नाही. तर यामध्ये पत्रिकेतला भाग नक्कीच 100% यामध्ये रोल प्ले करतोच. द्वितीय स्थान, षष्टम स्थान, दशम स्थान ह्या गोष्टी मॅटर करतातच. पण तरीही असं देखील आहे की पत्रिकेत जरी असलं तरी माझा पर्सनल अनुभव आहे, काही लोकांच्या संदर्भातले अनुभव आहेत. दर महिन्याला मनुष्य यज्ञाचा एक भाग आहे. दर महिन्याला कुठलीही एका तिथीला, स्पेशली अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, दुर्गाष्टमी किंवा कालाष्टमी, या दिवशी एखादी सर्टन अमाऊंट तुम्ही जर दान करत असलात महिन्यातून एकदा, आणि ती अमाऊंट काही कालावधीनंतर, काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर तुम्ही वाढवत राहिलात, पत्रिकेतही दोष असले पैशा संदर्भात तरीही पैसा फ्लो मध्ये राहणार आणि तुमच्याकडे आकर्षित होणारच. प्रकृतीचा नियम आहे की जे तुम्ही देताय ते 10 पट होऊन तुमच्याकडे येतात, 100% येतं. दर्शकांना मला हे सांगणं आहे की पत्रिकेतले देखील दोष असले, पैसा जरी टिकत नसला, तुम्ही जर तुमच्या प्रारब्धातला एखाद्या ओळखीचे असू द्या तर कोणी असू द्या, अनोळखी जरी असले, गरजूंना तुम्ही मदत करताय, अन्नदानाच्या मार्फत करताय, द्रव्य म्हणजे पैसा तुम्ही देताय, तर तुमच्या प्रारब्धातलं तुम्ही कुठेतरी शेअर करताय, तर प्रकृती अशी लीला घडवून आणणार की
मोठी मोठी लोक त्यांच्या प्रारब्धातल्या गोष्टी तुमच्या वाट्यापर्यंत आणणार आणि तुम्ही एक देताय तर ते 10 पट होऊन येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा 10 लोकांकडनं परत तुमच्याकडे येणार. मग तुम्ही जे तुमचं प्रोफेशन आहे तुमच्या प्रोफेशन थ्रू येऊ शकतं. बरेच जण असे की ते म्हणतात की आम्ही तर जॉब होल्डर आहोत, मग आम्हाला कसं काय असं लाभ होणार. त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही असं करत राहा. आणि नंतर नकळत मग त्यांनी काही दिवसानंतर मला काही महिन्यानंतर त्यांना अनुभव देखील आला. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सांगितलेलं दर महिन्याला आम्ही करतोय. तुम्ही आदिगुरु संप्रदायातल्या बऱ्याच जणांना संपर्क साधू शकता, त्यांचे अनुभव तुम्हाला कळतील ह्या बाबतीतले. एक जण आहेत त्यांचे मला अनुभव आठवत आहेत. ते म्हणाले की आम्ही जॉब होल्डर आहे, आम्हाला कसं होणार. काही दिवसानंतर त्यांचा कॉल आला. ते म्हणाले अहो आमचं एक गाव आहे साताऱ्याला आणि मग तिकडनं आमचे काही नातेवाईक आहेत, त्यांचा कॉल आला होता. ते म्हणले की अहो तुमची एक कुठली तरी जागा आहे पूर्वजांची, तर ती जागा आहे ती आता सापडलेली आहे, तर त्याला काही वारस नाही. मग ते सगळी जागा ते बघितलं तर तुमचं नाव आढळलं त्यामध्ये. अच्छा, मग याला आपण काय म्हणायचं. करेक्ट. असे कित्येक जण आहेत की ज्यांना वडिलोपार्जित श्रीमंती अशी मिळतीये. काही स्त्रियांना माहेरकडनं वगैरे असं मिळतं. मिळालंच पाहिजे असं नाही. म्हणजे मी एक उदाहरण देतोय. अशा पद्धतीने काहीही होऊ शकतं. मनुष्य यज्ञातला हा भाग आहे. बरेच जण फक्त अन्नदान करतात. तुम्ही अन्नदान करणार असाल चांगलीच गोष्ट आहे, प्रचंड पुण्य मिळणार, तुमची पापं नष्ट होतील. पण जर तुम्ही अन्नदान करून अशी मागणी करताय की आमच्याकडे पैसा यावा आणि टिकावा, तर असं होणार नाही. अन्नदान करताय तर अन्नच मिळणार आहे 10 पट. तुम्हाला 2 वेळ काय 3 वेळ नाही 4 वेळ मिळेल आणि तुम्ही अन्नदान करताय. तसं जर तुम्ही द्रव्यदान करायला लागलात तर पैसा कधीच कमी पडणार नाही. माझं सगळ्यांना सांगणं आहे. आणि वस्त्रदान देखील करावं, कारण याने पितर देखील आपले खुश राहतात. आणि एका ग्रंथामध्ये म्हणजे मला एक आठवतंय, एका ठिकाणी मी लहान होतो आणि मला खूप आवडायचं असं भजन कीर्तन वगैरे अशा ठिकाणी जायला. कीर्तन असं एका ठिकाणी प्रसंगी मला आठवतं एक महाराज होते, त्यांनी सांगितलं होतं अन्नदान करतो, द्रव्यदान करतो, वस्त्रदान होत नाही लोकांकडे. ओके. आपल्या पत्रिकेतला शुक्र जो आहे तो प्रचंड स्ट्रॉंग होतो ज्यावेळेला आपण वस्त्रदान करतो त्यावेळेला, तर त्याने तो उपयोग होतोच. शुक्र हा लक्झुरियस लाईफचं प्रतीक आहे, तो तुम्हाला मदत करणारच. त्यामध्ये त्यांनी एक उल्लेख मला आठवतोय आणि तो चांगला अगदी मनाला वेढलेला आहे. त्यांनी छान सांगितलं होतं की जर तुम्ही वस्त्रदान करायला लागलात, स्पेशली स्त्रियांना, लहान मुलींना वगैरे करत असाल तरी चांगलं. कुमारिका म्हणतात त्यांना. कुमारिका पूजनही होतं आजही, आम्हीही करतो. तर हे आहे, इतर स्त्रियांना आहे. आणि असं नाही की फक्त सुवासीन पाहिजे. ओके. तुम्ही कुठल्याही स्त्रीला जेव्हा वस्त्रदान करता तर तुम्ही तिची लाज राखण्यासाठी तिला तुम्ही ते वस्त्र देताय, असा त्याचा अर्थ होतो. तर जेव्हा तुम्ही हे करता तो कुठे ना कुठेतरी तुम्ही एक सद्भावना ठेवताय की या जमान्यात स्त्री, म्हणजे तो काळ द्वापर युगाचा होता ज्या काळात द्रौपदीचं वस्त्र हरण झालं. तर या कलियुगात कुठल्याही ठिकाणी द्रौपदी अशा प्रकारची द्रौपदी होऊ नये कोणाचा. तर या भावनेने, सद्भावनेने देखील वस्त्रदान करावं. ओके. तर तुम्हाला वाटलं पुरुषांनाही करू शकता, स्त्रियांना तर कराच. तुम्हाला सगळ्यांना सांगणे, अशा प्रकारचे दान करणार असाल, फक्त परिचितांनाच नाही, अंध, मुखबधिर शाळा, अजून काही स्पेशल चाइल्ड असतात बघा तिकडे, अजून अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, इथे देखील नक्कीच करू शकता. ओके. परिवारातले बरेच जण आहेत ते देखील असे काही उपक्रम करत असतात. आदिगुरु चॅरिटेबल ट्रस्ट देखील आपण करतो. आणि प्रयत्न करतो आपण ही सगळी परमात्मा स्वामींची योजना. अशा प्रकारे मी मनुष्य यज्ञ सांगितला. चौथा आहे देवयज्ञ. देवयज्ञ जसं मी सांगितलं आदिगुरु परिवाराचा आहेच आहे, त्यामध्ये पण देवयज्ञ हा अग्निहोत्र पण देवयज्ञच आहे. अशा प्रकारे तुम्ही देवता, उपदेवता, स्वर्गातील देवता यांना प्रसन्न करता. ओके. याबद्दल मला एक प्रश्न होता जो मी परमात्मा स्वामींना विचारला होता. त्यांनी मला याचं एक छान उत्तर दिलं होतं. पृथ्वीवरती तुम्ही जे अन्न ग्रहण करता तर पृथ्वीवरचेच ते अन्न आहे, पृथ्वीवरच ते निर्माण होतं. तुम्ही त्याची शेती करता, ते अन्न तुम्हाला मिळतं. स्वर्गामध्ये शेती होत नाही. तर स्वर्गामधील प्रत्येक देवता हे तुम्ही दिलेली आहुती, तुम्ही दिलेली सद आहुती किंवा अन्नाची आहुती, यावर त्यांचं वरण पोषण होतं. ओके. त्यामुळे कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी असल्या तरी वाईट गोष्टी पण आहेतच. तर त्या यामुळे, कारण देवतांची शक्ती कमी होते, देवता कृश होत चाललेत. आणि यामुळे मनुष्यांची उत्क्रांती ही राहूच्या दिशेने. राहू कसा आहे, मायावी ग्रह आहे. अच्छा. तर तो काय करतोय, टेक्नॉलॉजिकल ग्रोथ होऊ देतोय. सगळीकडे टेक्नॉलॉजिकल ग्रोथ होत चालली बघा. हे राहूचा प्रभाव आहे. तू कुठे ना कुठेतरी कलीच्या संपर्कातला ग्रह झाला. पण बाकी म्हणजे असं नाही की अध्यात्माची ग्रोथ होत नाहीये, पण ह्युमन
काइंड किंवा मॅनकाइंडचं तेवढा मोठा काय असा विकसित अवस्था अशी पुढे जात नाहीये. करेक्ट. आर्थिक मंदी पण आज जर म्हणालो आपण तर असंही कोणी म्हणू शकत नाही की हा आता आर्थिक मंदी पूर्ण थांबली नाही. आर्थिक मंदीचं कारणही हेच आहे कारण यज्ञ कर्म थांबले. अच्छा. असं माझ्या अनुभवातून पण मी अनुभवलेलं आहे. तेच माझं सांगणं आहे की यज्ञाने देवता प्रसन्न करणं. त्याहून पुढचा आहे परमेश्वरी यज्ञ. ओके. परमेश्वरी यज्ञ म्हणजे परमेश्वराचं अनुष्ठान केलेलं कुठलंही यज्ञ. हा देव यज्ञाचा अजूनही वरचा भाग. त्यामधलं एक्झाम्पल सांगतो. आता गणेश याग आहे, विष्णू याग आहे, शिव याग आहे, अजून दत्त याग आहे, नवचंडी आहे, शतचंडी आहे, अजून गायत्री महायाग आहे, अजून सोमयाग आहे. हे आले. आम्ही विश्वरूप महायाग करतो. हा देखील परमेश्वरी यज्ञामधला हा एक यज्ञ येतो. जो अत्युच्च पातळीचा मोठा यज्ञ झाला, ज्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात हवीर आहुती त्यामध्ये अर्पण करतो. त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. ह्या गोष्टी का गरजेच्या आहेत तर देवतांना जेव्हा आपण ऊर्जा प्रदान करतो, आता E=mc², ज्याबद्दल आपण म्हणतो, तर त्याचा अर्थ बेसिक असा अर्थ काय की एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू मास. त्याचा उलटा अर्थ मास कॅन बी कन्व्हर्टेड इन टू एनर्जी. त्याला आपण यज्ञ म्हणतो. आता हे होणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि बाकी तुम्ही तर प्रश्न विचारला, मी बरंच काय सांगतोय, पण याच मार्फत अनुषंगाने मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कुठे ना कुठे थोडाफार तरी यज्ञ होणं गरजेचं आहे. अग्नीच्या संपर्कात असलेला, अग्नीचे 3 प्रकार आहेत की त्यातला एक आहे दावाग्नी. त्या दावाग्नीला वेगळा पण शब्द असू शकतो, पण दावाग्नी एक शब्द आहे ज्यामध्ये दावानल म्हणतात काही जण. तर तो म्हणजे वणवा जो पेटतो झाड एकमेकांना घासून, तो एक आहे. दावानलचा अजून एक अर्थ होतो वडवानल. वडवानल म्हणजे समुद्राच्या आतमधली जी खाली जी जमीन आहे त्या जमिनीवरून म्हणजे जमिनीच्या आतमध्ये एक अग्नी निर्माण होतो, जो लावा म्हणतात त्याला. आणि मग त्याच्याच मुळे म्हणतात ना सुनामी येतो, त्यामुळे म्हणतात. तर तो जो अग्नी आहे त्याला पण दावानल म्हणतात, वडवानल अग्नी. तो एक अग्नी आहे. दुसरा अग्नी आहे तो म्हणजे जठर अग्नी. जठरातला अग्नी म्हणजे आपल्याला जी भूक लागते तो अग्नी, जठरातला अग्नी. म्हणजे एखादी व्यक्ती खरंच भुकेली आहे, मग यामध्ये आपण हे बघून चालणार नाही की ती व्यक्ती गरीबच आहे का, श्रीमंत आहे का, किंवा भिकारीच आहे का, किंवा ती कुठल्या जातीची आहे, हे बघून चालत नाही. कोणी अन्नदान कोणालाही करावं आणि सगळ्यांनाच करावं असं माझं प्रामाणिक मत आहे. मी तर म्हणतो आदिगुरु संप्रदायाला मी सगळ्यांना सांगून ठेवले, जात हा प्रकारच मानायचा नाही. मी जात हा प्रकार मानत नाही. आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या महाग्रंथामध्ये दिलेले बरेच दाखले मला पटतात स्वतःला. तर जेव्हा आपण अन्नदान करतो तो देखील एक यज्ञ आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती अन्न ग्रहण करते आणि तृप्त होते, हा यज्ञ नाही तर काय नक्की मोठा यज्ञ आहे हा. अग्नीला आपण शमवलं त्यामध्ये. आणि तिसरा जो येतो तो म्हणजे यज्ञाचा अग्नी. यज्ञ अग्नी म्हणजे यामध्ये पण प्रकार आहे की आता तुम्ही अग्नी कसा निर्माण करताय. बरेच जण असे आहेत की जे अग्नी मंत्राने अग्नी निर्माण करतात, ज्यामध्ये पिंपळाच्या लाकडाचं किंवा असतात त्यामध्ये पुरुष सुक्त किंवा अग्नी सुक्ताच्या उच्चारणाने अग्नी असा घासत घासत निर्माण केला जातो. आणि मग तो वाढवत 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 मग त्याचा यज्ञ केला जातो. तो अतिशय शुभ. काही ठिकाणी वेळेअभावी तसं जमत नाही, मग ते गोष्ट अग्नी म्हणजे गोमूत्र याच्याशी संपर्क केल्यानंतर त्याचा तेल आणि त्याचा अग्नी निर्माण करतात. किंवा गोठ्यामध्ये ठेवलेला अग्नी जो 24 तास उलटलेला आहे आणि गाईच्या ओरांमध्ये असलेला तो अग्नी जो अतिशय परमपवित्र आणि ज्यामध्ये ज्योतिदेवी म्हणजे महादेवाची कन्या म्हणजे महादेवाची पुत्र आपल्याला माहित असतील की आता अशोक सुंदरी आहे, गणपती आहे, कार्तिक स्वामी आहेत. अशोक सुंदरी बरोबरच ज्योतिदेवी नावाची एक आहे आणि मनसा देवी, असे 5 अपत्य आहेत महादेवाचे. तर ज्योतिदेवी जी आहे, जिला आपण ज्योत म्हणतो, दिवा जो आहे, ती वेगळी कोणी नाही, ती महादेवाची पुत्री आहे, मुलगी ज्योतिदेवी. तिचा त्यामध्ये समावेश होतो गोठ्यामध्ये राहिल्यामुळे, परमपवित्र झाल्यामुळे. मग तिच्या संपर्काने अग्नी निर्माण करणे हा एक मोठा अग्नी असतो. आणि एक असतो म्हणजे विजेमुळे वीज कडाडते, खाली पडल्यानंतर अग्नी निर्माण झाला, तो देखील आहे. असे 3 प्रकार अग्नीचे आहेत. यांना सगळ्यांनाच आपण शमवू शकत नाही, पण बेसिकली जठरातला अग्नी तर शमवू शकतो आणि यज्ञ तर नक्कीच करू शकतो. ह्या गोष्टी होणं अतिशय गरजेचं असं मला वाटतं. ह्या गोष्टी जर चालू राहिल्या तर नक्कीच सृष्टीचं चक्र चांगलं होईल असं माझं प्रामाणिक मत आहे. मी थोडे काही रिसर्च केले होते आणि काही दिग्गज लोकांना देखील माझं भेटणं झालं होतं. त्यामध्ये देखील मी काही लोकांना विचारला होता प्रश्न. काही अग्निहोत्र मार्गातले देखील काही लोक होते, त्यांच्याशी देखील माझा संपर्क झाला. त्यांनी देखील मला काही चांगल्या गोष्टी सांगितल्या.
यज्ञाचा फक्त परिणाम हे असं काहीतरी प्राप्त करणं, पाप पुण्य वगैरे यापुरतंच नाहीये, तर इकोसिस्टीमवर पण त्याचा चांगला परिणाम होतो. की होतं बेसिकली काय होतं की कार्बन मोनोऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे दोन जे ऑक्साईड्स आहेत, एलिमेंट्स म्हणतात काही जण त्याला, किंवा काय अजून शब्द असेल माहीत नाही, त्याने पोल्युशन होतं म्हणतात. याचा कंटेंटही कमी होतो. असे खूप जणांचे अनुभव आहेत कोरोनाच्या काळात देखील, की ऑक्सिजनसाठी अक्षरशः म्हणजे मरमर चालली होती लोकांची. रेमडेसिवीर वगैरे बरंच काय काय चालू होतं. त्यामध्ये तुम्हाला मी माझा पर्सनल अनुभव तर सांगतोच. आदिगुरु संप्रदायातले असे खूप लोक आहेत आणि माझ्या जवळचे अनेक शिष्य आहेत जे माझ्या बरोबरही राहिलेले आहेत. ॲडमिन्समध्ये बरेच जण आहेत ज्यांनाही तुम्ही विचारू शकता, आम्हाला एकदाही कोरोना नाही झाला. आणि आम्ही कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन तिथे जाऊन देखील यज्ञ केलेले आहेत. तिथे परिवारातले आहेत, पुण्याबाहेरही बऱ्याच ठिकाणी जाऊन आम्ही यज्ञ केले. आमच्या घरी तर आम्ही करतोच, दर महिन्याला तर होतोच. आम्हाला एकदाही कोरोना नाही झाला. कोरोना झालेल्या लोकांच्या संपर्कात राहून देखील आम्हाला नाही झाला. तर यामध्ये मी असं म्हणणार नाही की आम्ही काय हलगर्जीपणा केला. आम्ही काळजी तर नक्कीच घेतली की सोशल डिस्टन्सिंग किंवा सॅनिटायझरचा वापर हे तर नक्कीच केला. काही ठिकाणी मास्कचा वापर होणं शक्य नव्हता, पण आम्हाला नाही झालं. तर याचं कारण हे देखील आहे की यज्ञाने मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये जे प्रकार आहेत, 5 मुख्य प्रकार म्हणतो, अल्गी, प्रोटोझॉफ, बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरस, हे जे घातक असतील त्याचा आपल्याला त्रास होत नाही. कृमी कीटक याचाही त्रास होत नाही यज्ञामुळे. आणि ह्याचे खूप अनुभव आहेत, खूप लोकांना आहेत. शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर पण आहेत. चंद्रनाडीमधलं मन केंद्र, सूर्यनाडीमधलं प्राणकेंद्र हे जागृत होतात, त्याने पण आपल्याला फायदा होतो. बऱ्याच लोकांना ज्यांना हार्ट संबंधित, लिव्हर संबंधित, फुफ्फुसांसंबंधित काही अडचणी आहेत, त्यांचे अक्षरशः प्रॉब्लेम कमी झाले. वात, पित्त, कफ हे पण बॅलन्स झालेले आहेत. आणि फक्त यज्ञ प्रज्वलित असण्यापुरतं किंवा दूर होण्यापुरतंच नाही, यज्ञ झाल्यानंतर तो आपण जेव्हा यज्ञ शांत करतो, शांतीचा पाठ झाल्यानंतर त्याची जी विभूती आहे ती काही कालावधीनंतर, ती जर आपण प्लास्टिकचा वापर न करता जर आपण काचेचा वापर किंवा मातीच्या भांड्यामध्ये ती विभूती ठेवली आणि ती विभूती जर आपण पाण्यामध्ये, मग ते पाणी कुठलंही असू दे, म्हणजे ते असं मी म्हणणार नाही की खूपच प्रचंडच घाण पाहिजे, पण समजा ते ॲक्वागार्ड किंवा ते नाही का म्हणतो पण प्युरिफाईड केलेलं पाणी नसेल आणि त्याच्यामध्ये जर विभूती चिवटभर, आपण ती चाळलेली विभूती म्हणतोय मी, तशीच्या तशी नसते करायची, थोडीशी ती भरडायची असते आणि मग ती चाळून अशी पावडर फॉर्ममध्ये घ्यायची असते. ती विभूती पाण्यात टाकून ते पाणी जेव्हा आपण पितो तर त्यामध्ये मिनरल्सचं प्रमाण तर प्रचंड वाढतं. आणि मोस्ट प्युरिफाईड वॉटर कुठलं असेल तर ती विभूती, अग्निहोत्राचं किंवा यज्ञाची विभूती पाण्यात टाकलेलं पाणी, ते मोस्ट प्युरिफाईड वॉटर आहे. आणि याबद्दल फक्त मी म्हणत नाही, अनेक लोकांनी अग्निहोत्रावर रिसर्च केले आणि अग्निहोत्राच्या विभूतीवर पण त्यांनी पेटंट राईट्स मिळवलेत. ते हे त्याबद्दल मी म्हणतो म्हणून नाही, गुगल सर्च करून बघा, त्यामध्ये देखील या गोष्टी आढळतात. आणि याचा फक्त यापुरताचा वापर नाही आहे, तर विभूती गरम पाणी करून थोडंसं आपल्याला हाताला चोळली आणि जिथे जिथे आपल्याला दुखतंय, त्रास होतोय, इंटरनल ऑर्गन्सचा देखील काही प्रॉब्लेम असेल तर विभूती, ओली विभूती करून त्या शरीरावरती लेप करून ठेवणे, काही तास ठेवणे, त्यानंतर ते धुवून काढणे, याचा देखील बऱ्याच जणांना उपयोग झाला आहे. नॉन नेसेसरी फक्त विभूती, पंचगव्य पण सेम या पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. अनेक जणांचे आजार यातून कमी झालेत. त्यामुळे यज्ञ याचा अग्नी म्हणजे ॲक्च्युअल आपण अग्नी संबंधित यज्ञ म्हणल्या तरीही फायदा आहे. यज्ञ झाल्यानंतर जेव्हा आपण विभूती म्हणतो, विभूतीचाही फायदा आहे. यज्ञ जठराग्नीतला म्हटलं आपण, अन्नदानाने त्यानेही फायदा आहे. आणि नामस्मरण महायज्ञ म्हणजे समूह एकत्र येऊन कोणत्याही प्रकारची भक्ती ते करतायत, मंत्र म्हणतायत, नामस्मरण करतायत किंवा वेगवेगळे गुंजन किंवा आपण ओंकार साधना करतायत, हा देखील यज्ञच आहे. त्यामुळे यज्ञ हे कायम पुरस्कारित भाग राहिलेला आहे परमात्मा स्वामींच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे तो चालूच राहावा आणि मी तर म्हणतो वाढत जावा कायम.